नमस्कार महाराष्ट्र, वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ. तर मी माझ्या मिस्टरांना म्हणलं होतं की बाबा जा तुम्ही आणि बघा डीमार्टमध्ये काय ऑफर चालू आहेत काय नाही, डीमार्टमध्ये दिवाळीचं सध्या काय चालू आहे काय नाही. तर त्यांना नुसतं बघून या म्हणलं. तर माझ्या मिस्टर गेले, मस्तपैकी चकल्या आणल्या, छान छान खमंग खमंग चकल्या आणल्या. रात्री 10 वाजले होते त्यांना यायला, बघू शकता तुम्ही. आणि बेसनाचे लाडू, चकल्या, गुलाबजामुन आणि साबण गिबण काय आणलं होतं की त्यांनी, किराणा आणला होता थोडाफार साबण वगैरे. तर असे खूप छान असे लाडू होते. आम्ही आत्ताच उद्घाटन केलं दिवाळीच्या पहिल्या पाण्याच्या अगोदरच. आणि सगळ्यांना पडलेला प्रश्न म्हणजे की माझा नवरा मला व्हिडिओ टाकू देतं का, मोबाईल बघतं की नाही माझे व्हिडिओ, माझा नवरा माझे व्हिडिओ बघते की नाही. तर माझा नवरा माझे व्हिडिओ बघते, माझा मोबाईल पण चेक करते आणि काय चालू आहे काय नाही, म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये मी कसे व्हिडिओ टाकते, कोणते टाकते, कधी टाकते, कसे पोस्ट करते फोटो वगैरे. तर ह्या सगळ्यांवर माझ्या नवऱ्याचं लक्ष राहते म्हणजे काय, राहणारच झालं. आता माझा नवरा नाही लक्ष ठेवणार तर कोण लक्ष ठेवणार. माझा नवरा इतकं प्रेमानं व्हिडिओ बघते माझे सगळे, मी जेवढे पोस्ट करते सगळं. माझं एकेकाळी होता त्रास माझ्या नवऱ्याला माझ्या व्हिडिओचा, पण आत्ता त्रास नाही आहे माझ्या नवऱ्याला माझ्या व्हिडिओसाठी. कारण की आता वरचीवर माइंड माणसाचं बदलत राहते, तेच ते नाही का राहत नसते. वरचीवर माणसामध्ये, प्रत्येक माणसामध्ये वरचीवर बदल होत असते, तसा त्यांच्यामध्ये होत आहे. तर सगळ्यांना पडलेला प्रश्न होता ते मी सांगून टाकले. आता तुम्ही बघू शकता की माझा नवरा बघा कसा बघायला, माझा मोबाईल हातात घेऊन व्हिडिओ सगळे बघत आहे. तर तसं काय मनामध्ये ठेवू नका आणि कमेंट करत राहा. कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला सांगते की देवदेव करत जा, देवदेव करत जा. देवदेव केलंच पाहिजे, कारण की देवदेव केल्याने हो का बघा प्रूफ बघा. हे काय गोम आहे बघा ही. आणि मला माहीत पण नाही कधी मरून पडली कधी नाही, ते बाहेर पडली होती माझ्या वरंड्यामध्ये आणि तिला मुंग्या घेऊन जाऊ लागल्या बघा. तर असे किती जण आहेत त्याच्या कारणामध्ये गोम गेली आणि परेशान केले बघा. तर देवदेव केल्यानं देव आपल्या अंगावरचं सगळं संकट असं दूर करून टाकते. आणि कसं वाटलं कसं नाही ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. ओके बाय.